हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज तुम्हाला शॉक बसला असेल ना, मॅडमचं लेक्चर कसं काय? आज सॅटर्डे आहे की ट्युजडे आहे, असं ना? तर आज सरांकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आज लेक्चर मी कंटिन्यू करते. ओके, तर आता आपण जाऊया डायरेक्टली आपल्या याच्या. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतो माझा सगळ्यांना? येस, येस. ओके, ओके. येस, येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपण डायरेक्टली आता प्रेझेंटेशन मध्ये जाऊया. बघा, आजचं आपलं लेक्चर आहे म्हणजे सरासर किती पंक्च्युअल आहेत आधी हे पहिलं लक्षात घ्या, की त्यांच्याकडे आज सगळ्यांकडे पाऊस पडला, तुमच्याकडेही पडला असेल. तर त्यांच्याकडे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आला, त्यांच्याकडनं नेट नाहीये, तर तुमचं लेक्चर बघा मिस होऊ नये किंवा तुमचा टाइम वेस्ट होऊ नये म्हणून कसं ऍडजस्टमेंट केली जाते हे त्यांच्याकडनं शिका तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला मिनिटाचं कॅल्क्युलेशन आलंच पाहिजे. म्हणजे एक्सक्युजेस काही द्यायचे नाही की चला आज नेटवर्क नाहीये मग आज काही लेक्चर होणार नाही, असं सांगितलं असतं की तुम्ही एक तास मस्तपैकी फिरायला किंवा टीव्ही बघायला किंवा IPL ची मॅच बघायला मोकळे झाला असतात की नाही. तर हे लक्षात घ्या की वेळ खूप महत्वाची असते, ती कधीही वेस्ट करायचं नाही. त्यामुळे आपण पण आता डायरेक्टली आपल्या लेसनला सुरुवात करणार, समजलं? तर आतापर्यंत मुलांना बघा, आता जस्ट हाय ऑक्टोबर स्टार्ट झालाय. आपले 6 लेसन मोठे मोठे कंप्लीट झालेत आणि 6 लेसन म्हटल्यानंतर माझा जवळजवळ 50% माझा 60% सिलेबस कंप्लीट झाला, कारण आपल्याकडे 10 लेसन आहेत आणि 6 झाले म्हणजे जवळजवळ 60% माझा सिलेबस कव्हर झालाय. तुमचं किती कव्हर झालाय हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा. आणि जर 60% मधले 50% तुम्ही माझ्यासोबत असणार तर यू आर डुईंग वेल. पण जर का तुम्ही खूपच मागे असणार आहे 20, 30, 40%, तर तुम्हाला किती वेळेला महत्व द्यायचं आहे ते बघा. कारण नंतर येणारी एक्झाम कशीही येईल आणि ते पेपर घेणारे कसेही घेऊ शकतात पेपर, पण तुम्ही प्रिपेअर्ड असणं खूप महत्वाचं आहे, समजलं? चला आता आपण काय करायचं आहे, आपला लेसन नंबर 7 स्टार्ट करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसन, प्रत्येक लेसनचं जे नाव असतं की नाही ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण त्या नावामध्येच तुम्हाला सगळं काही सांगितलेलं असतं की आज आपण ह्या लेसन मध्ये कुठल्या भागावर म्हणजे कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आता बघा, इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंट्रोडक्शन. कोणाचं इंट्रोडक्शन? आता सपोज तुम्ही दोघे जण कोणतरी चालला असाल आणि तिसरा माणूस भेटला आणि तो तुमच्या परिचयाचा असेल, तर तुम्ही डायरेक्ट गप्पा मारायला लागता का रे? लगेच त्याचं थोडस एका समोरच्या माणसाला ओळख करून देता की नाही, हा माझा भाऊ, हा माझा काका, मामा, कोण असेल तो. म्हणजे तुम्ही त्या समोरच्या माणसाचं इंट्रोडक्शन देता ना. तसंच तुम्हाला हे जे काही तुम्ही बायोलॉजी आहे, त्या बायोलॉजी मधला एक पार्ट आहे तुमचा मायक्रोबायोलॉजी, आणि त्या संबंधी तुमचं इंट्रोडक्शन आज होणार आहे की काय असतं मायक्रोबायोलॉजी. थोडक्यात सांगायचं काय की इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही ओळख किंवा परिचय झाला, आणि त्याच्यानंतरची सेकंड तुमचा आला मायक्रोबायोलॉजी. आतापर्यंत मी तुम्हाला सायन्स सांगत आली, त्या सायन्स मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी
असे 3 पार्ट आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो आणि प्रत्येक लेसन आला की आम्ही तुम्हाला सांगतो, हा केमिस्ट्रीचा आहे, हा फिजिक्सचा आहे, हा बायोचा आहे. पण आता आपण जे सेकंड आपला जो म्हणजे सायन्स 2 पार्ट आहे तो कम्प्लीट बायोलॉजी आहे. मग त्या बायोलॉजी मध्ये पण किती पार्ट आहेत ते बघा, आणि त्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे हा मायक्रोबायोलॉजी. आता ह्या मायक्रोबायोलॉजीला पण आपण खूप डीप डीप जर तुम्ही स्टडी करत गेलात ना ह्याच्यानंतर आफ्टर 10th, जर तुम्ही सायन्स साइड घेतलीत आणि कंटिन्युअस जर ह्या बायोलॉजीमध्ये तुम्ही जर आतमध्ये गेला तर तुम्हाला ह्याच्या पण बऱ्याच बऱ्याच ब्रँचेस मिळणार आहेत. आणि एकेका ब्रँचचा एक एक स्टडी असतो, असा खूप स्टडी मिळणार आहे. तर त्यातला पहिला आहे पार्ट तो तुमचा मायक्रोबायोलॉजी. द वर्ड मायक्रोबायोलॉजी टेल्स अस, मायक्रो मीन्स स्मॉल, बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लॉजी मीन्स स्टडी. म्हणजेच थोडक्यात काय आहे की या लेसन मध्ये आपण काय करणार आहोत, जे लिव्हिंग म्हणजे अगदी छोटे छोटे स्मॉल जे मायक्रोब्स आहेत त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. थोडक्यात काय, स्टडी ऑफ मायक्रोब. क्लिअर झालं सगळ्यांना मायक्रोब बायोलॉजी काय असतं ते? आता त्या याच्या लेसन मध्ये तुम्हाला फक्त 3 टॉपिक आहेत, पण ते 3 टॉपिक इतके इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरनं तुम्हाला खूप असा डीप स्टडी मिळणार आहे. त्यातला पहिला भाग असा की अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता अप्लाइडचा पहिला परफेक्ट मिनिंग कोण सांगणार आहे? अप्लाइडचा बघूया किती जणांना येत आहे, जरा चेक करते मी. सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये मला लिहून सांगा. अप्लाइडचं मिनिंग सांगा जरा. यूज ऑफ ऍप्लिकेशन और ऍप्लिकेशन इन डेली लाईफ. ओके ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. अजून कोण सांगतोय? ओके, ठीक आहे. प्रत्येकाने ट्राय करायचं आहे हा. तुम्हाला चॅटिंग छान येत असतं, त्यामुळे तुमच्याकडे असं प्रॅक्टिस खूप आहे, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर द्यायला मागे पडायचं नाही. ते भले चुकलं तरी चालणार आहे, चुकलं तर तुम्ही शिकणार आहात, कारण आपण लगेचच सगळ्या गोष्टी येत नसतात. स्टडी इन अ वे दॅट हॅज अ प्रॅक्टिकल यूज. व्हेरी गुड. चला, आता सगळ्यात महत्वाचं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी शिकणार आहोत. तर अप्लाइडचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे चांगल्यापैकी. आता ते अप्लाइडचं कसं अप्लाय केला जातो. आता मॅथ्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युले शिकवले जातात आणि त्या फॉर्म्युल्यावर आधारित तुम्ही काय करता, सम सॉल्व्ह करत असता. समजलं? म्हणजे तुम्ही काय करता, तो फॉर्म्युला अप्लाय करता. म्हणजेच थोडक्यात जे काही तुम्ही शिकला, जे काही तुम्ही ज्ञान मिळवलं ते तुम्ही काय करता, तर सम सॉल्व्ह करताना यूज करता. म्हणजे थोडक्यात तुमचं मिळालेलं ज्ञान तुम्ही काय करता, आपल्या लाईफ मध्ये वापरायला शिकता. मग आता मायक्रोबायोलॉजी मधलं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय असणार आहे? तर अप्लाइड म्हणजे तुमचं जे काही तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे ते यूज करायचं आहे. मग आता यूज करायचं मग कोणत्या पद्धतीने करायचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपण स्टडी करणार आहोत मायक्रोबचा, ते मायक्रोब्स आपल्यासाठी किती हेल्पफुल आहेत, किती हार्मफुल आहेत आणि त्याचा आपण किती बेनिफिट घेऊ शकतो या संबंधीचं आपण नॉलेज मिळवणार. आणि मग ते नॉलेज मिळवलेलं आपण आपल्या लाईफ मध्ये यूज करायचं आहे, आपला प्रोग्रेस करण्यासाठी, आपलं डेव्हलपमेंट करण्यासाठी, आपलं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. समजते? आता तुमचा पहिला कॅन यू रिकॉल मध्येच तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे बघा, विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस. आता हे तुम्ही लास्ट इंडिव्हिज्युअल ह्याच्यात शिकलेले आहेत स्टँडर्ड मध्ये, त्यामुळे तुम्हाला त्यांनी मायक्रोब विचारलेत कोणकोणते, आणि तुम्हाला ते सगळे चांगले माहिती असणार आहे की ईस्ट काय असतं. नंतर तुम्ही जो फर्मेंटेशन करत असता त्याच्यामध्ये व्हेरियस मायक्रोब्स असतात. दुधापासून दही बनवतात त्याच्यामध्ये काही लॅक्टोबॅक्टेरियल असतात. म्हणजे कुठे आणि कशा बॅक्टेरिया असतात त्या, आणि त्यांचा वापर तुम्ही कसा करायचा. विथ डिफरंट प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब. म्हणजेच प्रत्येक वेळेला हे मायक्रोब कोणते, प्रत्येक वेळेला एकच मायक्रोब चालत नाहीये, खूप मायक्रोब लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते बघा, की आपण जे काही मेडिसिन्स वगैरे बनवत असतो ते मेडिसिन्स पण आपण मायक्रोबचा यूज करून बनवत असतो. आपण जे काही अल्कोहोलिक प्रोडक्ट बनवतो ते पण आपण मायक्रोबचा यूज करून बनवतो. त्याच्यानंतर काही आपण बेकरी प्रोडक्ट बनवतो तेही आपण मायक्रोबचा यूज करून बनवतो. डेअरी प्रोडक्ट बनवतो तेही आपण मायक्रोबचा यूज करून बनवतो. म्हणजे ते जे आपण जे
मायक्रोबचा स्टडी जो करतोय किंवा आपला जो काही मायक्रोबायोलॉजी आपला आहे तो आपल्यासाठी किती हेल्पफुल आहे हे तुम्हाला या लेसन मधनं कळणार आहे. आता अप्लाइड संबंधी मी तुम्हाला एक म्हणजे छोटीशी एक गोष्ट सांगते बघा, म्हणजे तुम्हाला आता ऍक्च्युली अप्लाइड कसा करतात. आता बेसिक नॉलेज आणि अप्लाइड नॉलेज असे दोन प्रकार असतात मुलांना. बेसिक नॉलेजचा अर्थ काय असतो की फक्त नॉलेज गेन करणे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आमच्याकडनं जे काही शिकता की नाही ते फक्त नॉलेज गेन करता. पण जर तुम्ही रेग्युलर स्टडी करत नसाल तर तुम्ही अप्लाइड करत नाही त्याचा. समजतंय? खूप महत्वाचं उदाहरण आहे आणि तुमच्यासाठी खूप ते छान आहे म्हणून मी तुम्हाला देते की नॉलेज गेन करणं हा एक सेपरेट पार्ट झाला आणि मिळालेलं नॉलेज अप्लाय करणं हा एक सेपरेट पार्ट झाला. तर तुम्ही किती नॉलेज गेन केलं, तुम्ही किती स्मार्ट आहात, किती हुशार आहात, हे कधी समजतं तुम्ही त्याचा कुठेतरी प्रॉपरली यूज करत असाल तरच. नाही तर तुमचं नॉलेज नुसतं स्टोअर होत राहतं. त्याचा जर यूज करत नसाल तर काहीही त्याचा उपयोग नाही. आता त्याच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट अगदी बऱ्याच वेळेला मी माझ्या क्लासमध्ये मुलांना सांगत असते की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जंगलचा राजा कोण आहे? वाघ. आता तो एकदम स्ट्रॉंग आहे. वाघ म्हणा सिंह म्हणा, म्हणजे थोडक्यात सांगायचे हे दोन प्राणी अतिशय काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना जर भूक लागली तर ते काय करतात, माणसाला सुद्धा खायला कमी करत नाहीत. म्हणजेच आपण जर त्यांच्या समोर गेलो तर आपलं कितीही नॉलेज असू द्या किंवा आपण कितीही बुद्धिमान असू द्या पण एका मिनिटात ते आपल्याला काय करणार आहेत, पकडणार आणि खाणार. तर हे सगळं तुम्ही पुस्तकातनं शिकलेलं आहात अगदी लहानपणापासून की वाघ खूप हे स्ट्रॉंग आहे, तो आपल्याला पकडतो, आपल्याला खातो, आपल्याला मारून टाकतो. हे तुमचं मिळालेलं नॉलेज आहे. आणि सपोज तुम्ही कधीतरी जंगलातनं फिरत असाल आणि तुमच्या समोर तो वाघ किंवा सिंह आला आणि तुम्ही जर तसेच तिथे उभे राहिलात तर तुम्ही मिळवलेल्या नॉलेजचा तुम्ही उपयोग केलात का रे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आता हा समोरून आलाय, तो आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, तो आपल्याला पकडणार आणि आपल्याला खाणार. पण तुम्ही जर काहीच तुम्ही यूज नाही केला, तुम्ही कुठे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी काही हेच नाही, तयारीच नाही केली, तर कसं काय तुम्ही वाचणार? म्हणजेच थोडक्यात तुम्हाला हे माहिती आहे की जर तो स्ट्रॉंग आहे, तो आपल्याला आता खाईल, तर आपण कुठेतरी आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी काय करायचं आहे, लपून तरी बसायचं किंवा कुठेतरी दूर पळून तरी जायचं. म्हणजे तुम्ही हे मिळवलेलं जे नॉलेज आहे त्याचा उपयोग कुठे केलात, स्वतःचं लाईफ सेव्ह करण्यामध्ये केलं. समजलं? मग असं प्रत्येक गोष्टीतनं ज्या ज्या प्रत्येक सब्जेक्ट मधनं तुम्हाला व्हेरियस म्हणजे असं असं खूप असं वास्ट नॉलेज मिळतं आणि ते प्रत्येक वेळी तुम्ही युज करायचं आहे. समजलं? आणि मग तुम्ही तुमचं लाईफ सक्सेस करणार असतात. त्यामुळे आता जो आपण मायक्रोबायोलॉजीचा जो अप्लाइड मायक्रोबायोलॉजी याच्यावर खूप मोठा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येतो, कारण मुळात हे 3 ते 4 मार्काला एक क्वेश्चन आला म्हणजे खूप मोठा क्वेश्चन आला असं असतं आपल्या सायन्स 2 मध्ये. त्यामुळे मायक्रोबायोलॉजी त्याच्यामधला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी याच्यावर 3 मार्काला तुम्हाला मिनिमम क्वेश्चन येत असतो. तर समजलं अप्लाइड म्हणजे काय? हा, आता त्याच्यानंतरचा पार्ट बघा. ब्रांचेस ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, molecular biology etc. is performed is called as applied microbiology. आता हे सगळं जे काही वर्डिंग असतं की नाही सायन्सची भाषा किंवा नुसतं तुम्हाला दिलेली एक डेफिनेशन ती तुमच्या डोक्यात शिरत नाही. पण असे काहीतरी उदाहरण असेल तर हे तुम्हाला वाचल्यावर लगेच समजतं की आपण जे काही मिळवलेलं ज्ञान आहे ते यूज करून आपण जर आपलं प्रोडक्शन वगैरे वाढवलं तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, नक्कीच तुम्ही काय करणार की यूज केल्यासारखं तुम्हाला म्हणजे ज्ञान मिळवल्याचा फायदा होणार आहे. These studies used for society and various products like food and medicines are produced on large scale with the help of the microorganism. बघा, आता हे एक छोटासा पॅराग्राफ आहे पण त्याच्यावर जर तुम्ही लेक्चर द्यायचं म्हटलं ना तर खूप असं तुम्हाला म्हणजे डीप देता येईल की हे सगळं आहे की मायक्रोबायोलॉजी आहे, त्या मायक्रोबायोलॉजीचा यूज करून तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किती इम्प्रुव्हमेंट करू शकता, किती डेव्हलप करू शकता, इकॉनॉमिक म्हणजे जे करन्सी आहे ती कशी वाढवू शकता. मग आता त्याच्यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच सुरुवातीला बघा,
हे जे आहेत मायक्रोब्स हे आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं. तर आपण जो विचार करणार आहोत तो युजफुल मायक्रोबचाच करणार आहोत. मग आता त्या मायक्रोब मध्ये पण व्हरायटी ऑफ असतात टाइप्स, म्हणजे व्हायरसेस असतात, बॅक्टेरिया असतात, पॅरासाइट्स असतात, फंगस असतं, खूप असतं. पण त्यातला जर आपण एक युजफुल मायक्रोबचा विचार केला तर आपण त्या युजफुल मायक्रोबने काय काय करू शकतोय ते पहिलं सांगते बघा. आपण पहिला यूज त्याचा ऍग्रिकल्चर मध्ये करू शकतो. म्हणजेच आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये त्याचा यूज केला, त्या बॅक्टेरिया आपण जर वाढवल्या आणि त्याचं ह्युमस वगैरे तयार केलं तर आपलं येणारं यील्ड जे आहे, जे येणारं जे उत्पादन आहे ते कसं असणार आहे, मोठं असणार आहे. मग ते उत्पादन आपण विकून आपण इकॉनॉमी आपली स्ट्रॉंग करू शकतो. हा झाला तुमचा एक ऍग्रिकल्चर. दुसरा एक पार्ट झाला डेअरी प्रोडक्ट. डेअरी प्रोडक्ट मध्ये जर तुम्हाला त्या काऊ आणि बफेलो यांच्यापासून जर तुम्हाला मिळत असेल छानपैकी असं दूध वगैरे मिळत असेल तर त्या दुधाचा व्हरायटी ऑफ आपण प्रोडक्ट तयार करू शकतो. आणि हे सगळे जर प्रोडक्ट तुम्हाला तयार करायचे असतील तर ऑफकोर्स तुम्हाला बॅक्टेरिया यूज कराव्या लागतात, समजते. मग त्या बॅक्टेरिया जर आपण वाढवल्या, ज्या त्यांचं प्रोडक्शन जर आपण वाढवलं तर आपले डेअरी प्रोडक्ट काय असणार आहेत, वाढणार आहेत. पुन्हा आपण काय करणार आहोत, ते विकून आपला पुन्हा करन्सी मिळवणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपण आपलं इकॉनॉमिक हे बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करणार आहोत. त्याच्यानंतर झाला थर्ड पार्ट येतो तुमचा मेडिसिन्स. मेडिसिनच्या बाबतीत पण तुम्हाला सांगता येईल की बऱ्याचशा मायक्रोबचा आपण यूज करून काय करत असतो, मेडिसिन तयार करत असतो. तुम्हाला हे तर चांगलं माहिती असणार आहे. आपण जेव्हा म्हणजे अँटीबायोटिक घेत असतो तेव्हा ते काय असतं, आपला जो काही आजार आहे त्याच्यावरच्याच बॅक्टेरिया असतात आणि त्याचाच वापर करून ते केलेलं असतं. म्हणजे जर हे टेक्निक जर आपल्याला समजलं आणि ते टेक्निक जर आपण यूज केलं तर ऑफकोर्स आपण काय करणार आहोत, आपलं स्वतःचं डेव्हलपमेंट करणार आहोत आणि आपल्या नॉलेजचा आपल्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. समजलं. असं बरंच बरंच आहे याच्यामध्ये खूप. तुम्हाला म्हणजे फक्त तुम्ही काय करता, नुसतं ऐकायचं काम करता. ते ऐकलेलं सगळं यूज पण करायचं काम करा. कारण जसं तुम्ही ह्या फॅकल्टीमध्ये डीप जाल ना तेवढं खूप तुमचा स्टडी म्हणजे स्ट्रॉंग होणार आहे, डीप नॉलेज मिळणार आहे. आणि जेव्हा आपल्याकडे डीप नॉलेज असतं ना तेव्हा आपण छोटस काहीतरी काम करू शकतो, समजतंय. द प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हा झाला तुमचा एक अप्लाइडचा. मग आता ह्या अप्लाइड मायक्रोलॉजीचा उपयोग आपण कुठे करणार आहोत, तर तुमच्या इंडस्ट्रियल. आता हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगितले की नाही, ते हे काय आपण घरी करणारे प्रोडक्ट आहोत तर सांगा. समजा तुमच्या डोक्यात आज मी सांगितलं की आपल्याला तुमच्या घरी गाई म्हशी आहेत आणि तुम्हाला ते सगळं करायचं आहे, त्या चीज बटर करायचे, तर तुम्ही घरी करू शकता का? म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काही एक स्मॉल स्केल इंडस्ट्री तरी लागेल किंवा बिग वन तरी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथे इंडस्ट्री लागणार आहे, तिथे लेबर लागणार आहे, समजते. म्हणजेच तुम्हाला जेव्हा असं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घ्यायचं असतं तेव्हा तुम्हाला इंडस्ट्री खूप महत्वाची असते. इंडस्ट्रीचं मिनिंगच खूप मस्त आहे की तुमचं काही जे काही प्रोडक्शन आहे ते तुम्ही लार्ज स्केलवर प्रोडक्ट करू शकता आणि मग ते लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता. आणि ऑफकोर्स तुम्हाला पब्लिक कडनं त्याला छानपैकी रिस्पॉन्स मिळतो आणि तुमचं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट छान होऊ शकतं. This science is related to the commercial use of microbes in which various economic, social and environment related process. बघा कुठे आणि कसं आहे की हे म्हणजे तुम्ही स्वतःचे हे कसे करू शकता बघा. मायक्रोबनी इकॉनॉमिक तर तुम्हाला आता मी बरीचशी उदाहरणं देऊन सांगितलं की आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करू शकतो. आता सोशल डेव्हलपमेंट करायचं म्हटल्यानंतर आलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली की ऑफकोर्स माणूस काय करतोय, सोशल डेव्हलपमेंट होतेच होते. कारण पैसा आला की समाजाचा विकास होत असतो. आता एन्व्हायरमेंट कसा करू शकता, तर काही जे मायक्रोब्स आहेत ते आपलं एन्व्हायरमेंट क्लीन करायचं काम करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं बॅक्टेरिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतात, वर्म्स येतात, जे तुम्ही लास्ट लेसन मध्ये शिकलात. प्लॅटीहेल्मिंथस आणि ऍस्केल हेल्मिंथस शिकलात. राऊंड वर्म, फ्लॅट वर्म आणि फक्त तेवढंच तुम्हाला माहितीये. पण ते सोडून बाकीचेही काही वर्म्स असे आहेत की जे आपल्याला एन्व्हायरमेंट क्लीन करायला मदत करतात. आणि मग ते कुठले असणार आहेत,
आणि त्यांचं प्रोडक्शन वाढवलं तर आपलं एन्व्हायरमेंट मधलं पोल्युशन पण कमी होतं. इव्हन तुम्हाला हे माहिती असेल, नायट्रोजन फिक्सेशन एखादा वर्ड कुठेतरी जर नीट तुम्ही स्टडी केला असेल तर हा वर्ड तुम्हाला गेला चांगला माहिती असणार आहे. मग ते नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया थ्रूच होत असतं. आणि जेव्हा ती वनस्पती किंवा तुमचे जे प्लांट्स आहेत ते खूप छानपैकी वाढत असतात. म्हणजे ती किती छान प्रोसेस आहे आणि ही नॅचरल होणारी प्रोसेस आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं जे पोल्युशन आहे ते रिड्यूस करण्यासाठी पण तुम्हाला मायक्रोब्स युजफुल आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना? व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरीड आउट. म्हणजेच किती आहे बघा तुमचा मायक्रोबचा स्टडी जर तुम्ही व्यवस्थित केला, त्याचं जर ऍप्लिकेशन व्यवस्थित केलं तर आणि त्याचं इंडस्ट्रियलायझेशन केलं तर तुमचं स्वतःचं म्हणजे डेव्हलपमेंट किती छान होणार आहे. आता इंडस्ट्रियल मायक्रोबचे फीचर्स काय आहेत बघा. पहिला, व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. आता हे तर अगदी घरातलं रोजचं पण उदाहरण असू शकतं तुमचं. आणि मग त्या फर्मेंटेशन प्रोसेसला जर आपण एक इंडस्ट्रियल लूक द्यायचं म्हटलं तर तेही होऊ शकतं. आणि इंडस्ट्रियल लूक मध्ये काय येतं सगळ्यात महत्वाचं तर मी तुम्हाला जे सांगितलेलं बघा, बेकरी प्रोडक्ट, त्यानंतर तुमचं डेअरी प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही अल्कोहोलचं प्रोडक्शन असतं ते. म्हणून त्याला एक तुम्हाला एक्झाम्पल्स त्यांनी दिलेली आहेत की ब्रेड, ब्रेड काय आहे? बेकरी प्रोडक्ट आहे. चीज काय आहे? डेअरी प्रोडक्ट आहे. वाईन काय आहे? अल्कोहोलिक प्रोडक्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर एक फर्मेंटेशन प्रोसेस तुम्हाला जर व्यवस्थित समजली असेल आणि त्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जर त्या बॅक्टेरिया तुम्ही खूप अशा लार्ज स्केल मध्ये जर तयार केल्यात तर त्या बॅक्टेरियांचा यूज करून आपण अशा 3 प्रकारच्या इंडस्ट्री तयार करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, बेकरी प्रोडक्टसाठी तुम्हाला बेकरी लागणार आहे. चीज साठी तुम्हाला, डेअरी प्रोडक्ट साठी तुम्हाला एक छोटी डेअरीची इंडस्ट्री लागणार आहे. वाईन जे होतं ते कशापासून तयार होतं? अगदी फ्रुट्स पासून असतं आणि शुगर केन पासून पण असतं आणि बाकीच्या गोष्टींपासून पण असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की हे सगळं जर तुम्हाला जर खूप छान समजलं असेल आणि तर त्याचा आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी किती छान उपयोग करू शकतो. आणि ह्याला मार्केट आहे कारण पब्लिक सगळ्या गोष्टींना हे घेत असतं. आणि आता सध्या तर आपण बघत असतो की रेडीमेड सगळं हवं असतं. त्यामुळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहेत ते नीट अँड क्लीन हायजिनिकली व्यवस्थित असतील तर त्यांना मार्केट व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःच हे बिझनेस करू शकता. बघा त्याच्यात अजून रॉ मटेरियल ऑफ केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स, मेडिसिन्स खूप खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं आहे. एक नुसता मायक्रोबायोलॉजी हा एकच तुम्हाला मी टाईप सांगते आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढं म्हणजे त्याच्यामध्ये आहे. यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा जेव्हा स्वतःच्या घरामध्ये काहीही काम करू द्या, पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरातनं तयार होणारा गार्बेज रोजचा एक डस्टबिन तुमचा असणार आहे. समजते? मग त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि ते जवळजवळ एका सिटीमधनं टनाने म्हणजे असं गार्बेज तयार होत असतं. मग त्या गार्बेजवर जर काही म्हणजे प्रक्रिया वगैरे केली तर त्याच्यापासून आपण असं नॅचरल जे फर्टिलायझर आहे ते बनवू शकतो. म्हणूनच तर तुम्हाला गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुमचा ओला कचरा आणि सुका कचरा तुम्ही कम्प्लीट वेगळा ठेवायचा आहे. किती जण तुम्ही हे फॉलो करता? कारण तुमचा ओला कचरा आहे त्याचा जर तुम्ही त्याच्यावर जर तुम्ही काय ते मायक्रोबचा यूज केलात आणि त्याच्यावरनं जर तुम्ही असं असं नॅचरल फर्टिलायझर तयार केलं तर ते रिसायकल होत असतं मुलांना. आणि तेच फर्टिलायझर आपण जर आपल्या झाडांना, बागांना वगैरे घातलं तर त्याच्यातनं मिळणारं जे यील्ड आहे ते खूप स्वादिष्ट असतं. म्हणजे फळं वगैरे आहेत त्यांना नॅचरल स्वतःची एक टेस्ट असते. जेव्हा आपण केमिकल फर्टिलायझर यूज करतो की नाही तेव्हा आपल्याकडे जे काही फळं वगैरे येत असतात त्यांची टेस्ट चांगली नसते बघा किंवा त्याची फूड व्हॅल्यू पण कमी असते. मग जर आपण हे असं गार्बेज आहे ते आपण जर आपण त्याच्यावर काही प्रक्रिया केली आणि त्याला जर आपण चांगल्यापैकी यूज केला तर आपण त्याच्यातनं एकतर पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो गार्बेजचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह होईल. टाकायचं कुठे
कारण डम्पिंग ग्राउंड पण नसतात आपल्याकडे. त्यामुळे पहिलं त्याच्यावर जर प्रक्रिया करायला लागलो तर 8-8 दिवसांनी, महिन्यांनी वगैरे ते सगळं काय होणार आहे, डिकम्पोज होऊन जाणार आहे आणि रिसायकल होऊन त्याचं रियूज होऊ शकतो. आणि सेकंड थिंग, की जर गार्बेज तुम्ही आता बघतच असाल की गार्बेजच्या शेजारून गेलात की तुम्हाला कसला घाणेरडा स्मेल येत असतो. म्हणजेच थोडक्यात काय होतंय, जिथे जिथे तुमचे डम्पिंग ग्राउंड आहेत तिथे तिथे तुम्हाला पोल्युशन होत असतं. ऑफकोर्स जर तुम्ही त्याचं योग्य विल्हेवाट लावली तर ते पोल्युशन कंट्रोल पण होऊ शकतं. हे किती छान आहे बघा. सगळ्या जर तुम्ही प्री प्लॅन केलं आणि तुमच्या मिळालेल्या नॉलेजचा आता तुम्ही हे शिकताय, पुढे जाऊन जर तुम्ही चांगले मोठे अधिकारी झालात आणि तुमच्या हातामध्ये जर मॅनेजमेंट आलं, तर तुम्ही हे तुमचं जे नॉलेज आहे की नाही ते तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. की मी असं असं शिकलेलं आहे, मग मी असं असं गार्बेजचं असं असं मॅनेजमेंट करू शकतो आणि मग पोल्युशन कंट्रोल पण करू शकतो, एन्व्हायरमेंट क्लीन पण करू शकतो, सिटी पण क्लीन करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. म्हणजेच इथे तुम्ही तुमचं नॉलेज अप्लाइड करत असता. ओके. आता त्याच्यानंतरचं आहे कॅन यू रिकॉल. आता हे पण सगळे मुलांना बघा, तुमचं सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. वी बघू आधी या तुम्हाला किती समजते ते बघते मी. हा, काय डाऊट आहे कोणाला? समजते सगळ्यांना? काय डाऊट? नो डाऊट. सगळ्यांना समजतंय, कारण हे एकदमच सिंपल आहे. तुम्ही फक्त त्याचा डीप स्टडी करत जा. नीट म्हणजे शिकवलेलं लगेचच्या लगेच थोडस 2-3 वेळा वाचा आणि स्वतः समजून घ्या. अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. नुसतं वर्ड नाही लक्षात ठेवायचे, त्या वर्डचं मिनिंग आणि त्याच्यातनं आपल्याला तुम्हाला नक्की काय सांगितलंय ते समजून घेतलं तर ऑफकोर्स तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझी होणार आहेत. आणि सायन्स इज द व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. बघा, वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस वाईल कन्झर्व ऑफ मिल्क इन टू द योगर्ट. सगळ्यांचं आवडतं असणार आहे योगर्ट म्हटलं की. हल्ली तर त्या योगर्ट मध्ये पण म्हणजे फ्लेवर आलेत आणि मग ते काय विचारायचंच नाही, एवढं छान आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्या फ्लेवरमुळे तुम्हाला ते आवडतं आणि ते एकतर फर्मंट केलेलं असतं त्यामुळे ते न्यूट्रिशियस असतं. त्यामुळे न कळत का होईना पण तुमच्या पोटामध्ये ते न्यूट्रिशियस फूड जातं. विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस. अगदी साधं सिंपल आहे. योगट म्हणजे दही, की दुधापासून दही बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरिया युजफुल आहेत किंवा कोणत्या यूज केल्या जातात. तर अगदीच मी सांगते आता तुम्हाला, कारण मला आता परत जावं लागेल तिकडे, नाही तर ते लॅक्टोबॅसिलस नावाच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या तुमचं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी युजफुल आहे. मग आता हे जर आपल्याला माहिती आहे तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया कशा वाढवता येतील, त्यांचं प्रोडक्शन कसं करता येईल ह्याच्यावर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करायचं. ते समजलं की तुमचं पुन्हा त्यांचं प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ते वाढवलेलं त्यांचं प्रोडक्शन आपण डेअरी प्रोडक्ट मध्ये किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये करू शकतो. आणि एकदा का डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपण ते केलं की आपलं ऑफकोर्स डेअरी प्रोडक्ट वाढणार आहेत. आणि आता आपल्याला माहितीये की चीज, बटर, पनीर, योगर्ट हे म्हणजे आता सध्याच्या ह्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात महत्वाचे घटक आहेत की जे अख्खा सगळ्या जवळजवळ 60-70% पब्लिक जास्त प्रमाणामध्ये यूज करते. त्यामुळे ऑफकोर्स जर एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीला जर मागणी असेल तर ऑफकोर्स त्याचं प्रोडक्शन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची डिमांड असेल त्याप्रमाणे प्रोडक्शन झालं की ऑफकोर्स त्याला काय मिळणार आहे, तुमचा इकॉनॉमिक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होणार आहे. आता ह्या प्रोडक्ट्स मध्ये तुमचं पहिलं दिलेलं आहे त्यांनी डेअरी प्रोडक्ट. आता डेअरी प्रोडक्ट मध्ये त्यांनी अगदीच म्हणजे एक 2-3 ओळींचं जे आहे ना ते खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सिन्स एन्शियंट डेज मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू व्हेरियस प्रोडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. एक्झाम्पल दिलेलं आहे चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट. बघा हे सगळे अगदी तुमच्या नेहमीच्या आहारातला घटक झालाय म्हणायला हरकत नाहीये. Water content and acidity of the milk changes during formation of these products and texture, taste and flavor is improved. बऱ्याच जणांना दूध प्यायचं म्हटलं की अजिबात आवडत नाही, पण ह्या दुधाचे पदार्थ मात्र तुम्ही आवडीने खाऊ शकता. त्यामुळे तुमच्या दुधापासून मिळणारे जे काही कॅल्शियम वगैरे असणार आहे किंवा प्रोटीन्स असणार आहे
ते तर फार कमी प्रमाणात मिळतं. पण जेव्हा त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि त्याचं फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये त्याचं जर असं चीज, बटर, योगर्ट असं जर तयार केलं तर ते तर जास्त दुधापेक्षा जास्त न्यूट्रिशियस असतं. का? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातला एक पाण्याचं प्रमाण आहे ते कमी केलं जातं. ऍसिडिटी म्हणजे सारखे जे काही म्हणजे घटक असणार आहेत थोडेसे ऍसिड सारखे, ते काय म्हणजे थोडक्यात दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, ते त्याचं काढून घेतलं जातं. म्हणजेच थोडक्यात ह्याची एकतर पहिलं न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवली जाते, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून त्याच्यामध्ये त्याचं टेस्ट वाढवली जाते आणि ऑफकोर्स मग ते पब्लिकला काय होतंय, आवडायला लागतात आणि मग त्या प्रोडक्टला मागणी येते. म्हणजे तुमचं इंडस्ट्री त्याच्यामध्ये खूप युजफुल काम करतात. पुढचं आहे योगर्ट. आता योगर्ट मध्ये काय आहे बघा, योगर्ट इज द मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द लॅक्टोबॅसिली. बघा, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत. म्हणजे तुम्हाला नेहमी हे विचारलं जातं की कोणत्या बॅक्टेरिया यूज केल्या जातात, तर नेहमी लक्षात ठेवायचं डेअरी प्रोडक्ट आलं की लॅक्टोबॅसिली. का? तर दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि मग त्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांचं नाव आहे तुमचं लॅक्टोबॅसिली. एक काही काही आहेत ना, नुसता रट्टा मारण्यापेक्षा काही अशा टॅक्ट असतात, त्या थोड्याशा लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं किंवा हे लिहिणं सोपं जातं. पुढे बघा, फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट कंडेन्स मिल्क पावडर इज यूज विथ मिल्क टू बी परफर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. ऑफकोर्स ही झाली तुमची फर्मेंटेशन प्रोसेस. मग आता त्याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे कुठल्या पद्धतीने केलं जातं, कंडेन्स मिल्क कसं केलं जातं, किंवा आपण ते का म्हणजे कशा प्रकारे बनवलं जातं, त्याचा उपयोग कुठे केला जातो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहे. मिल्क इज बॉइल्ड अँड वन्स इट cools to warm temperature, bacterial stains to Streptococcus, Thermophilus and Lactobacillus del bruceki आर ऍडेड टू इट इन 1:1 प्रपोर्शन. बघा, मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीचं जेव्हा केमिकल रिएक्शन होत असते तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचं प्रपोर्शन खूप महत्वाचं असणार आहे. मग आता हे प्रपोर्शन तर काय, योगर्ट कसं बनवलं जातं किंवा कंडेन्स मिल्क कसं बनवलं जातं, मग त्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर सगळ्यात महत्वाचं, दुधामध्ये खूप बॅक्टेरिया असतात. अगदी घरातलं तुमचं रोजचं उदाहरण घ्या की सकाळी जर तुम्ही दूध घेतलं आणि जर ते वेळेत तापवलं नाही, बॉईल केलं नाही, तर पुढच्या 2 तासांनी ते खराब झालेलं असतं. याचा अर्थ युजफुल बॅक्टेरिया कन्वर्ट्स इनटू हार्मफुल बॅक्टेरिया. समजते? इवन सकाळी गरम केलेलं दूध तुम्ही जर पुन्हा संध्याकाळी जर त्याला पुन्हा बॉईल केलं नाही, तर ते सकाळच्या जे बॉईल झालेलं दूध कूल होऊन होऊन नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढायला लागतात. आणि पुन्हा जर त्याला बॉईल नाही केलं तर त्या बॅक्टेरिया पुन्हा हार्मफुल बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतात आणि तुमचं दूध खराब होऊन जातं. त्यामुळे तुमची मम्मी बऱ्याच वेळेला 2 ते 3 वेळा दिवसातनं दूध तापवत असते बघा. तर ह्याचं पहिलं कारण असं आहे की बॉइलिंग प्रोसेसमध्ये काय होतं, त्याच्यातल्या सगळ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या काय केल्या जातात, सगळ्या मारल्या जातात. आता आपल्याला जेव्हा प्रोडक्शन इंडस्ट्री मधला जर आपण विचार केला तर ही बॉइलिंग प्रोसेस म्हणजे त्यांची एका मोठ्या बॉयलर मध्ये होत असते. कारण तुम्ही जर कुठेतरी म्हणजे ह्याला जर जे आपलं डेअरी असते की नाही त्याला जर कधी भेट दिली असेल, व्हिजिट दिली असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्याला डायरेक्टली प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स मिळतं की कशा प्रकारे दूध बॉईल केलं जातं. ते बॉईल केलेलं दूध एका पाईपने काय केलं जातं, एका दुसऱ्या म्हणजे कंटेनर मध्ये टाकलं जातं आणि त्या कंटेनर मध्ये त्याला एक कूल केलं जातं. आता बॉईल झालं याचा अर्थ त्याचं टेम्परेचर अबव 100 डिग्री गेलं. समजतंय? कारण पाण्याचं टेम्परेचर आपलं बॉइलिंग पॉईंट किती आहे आपला, 100. ऑफकोर्स मिल्क मध्ये थोडेसे फॅट्स असणार आहेत, त्यामुळे ते थोडंसं कुठेतरी प्लस मायनस असणार आहे. आता ते टेम्परेचर तुमचं कुठपर्यंत आणायचंय, तर साधारण 60-70 डिग्री पर्यंत त्यांना आणावं लागतं. कारण बॉइलिंग प्रोसेस मधलं थोडंसं कूल होणं गरजेचं असतं. समजतंय? मग आता ते थोडंसं वॉर्म करायचं. वॉर्म म्हणजे एक 60-70 डिग्री टेम्परेचर पर्यंत त्याला कूल करायचं आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या बॅक्टेरिया सोडायच्या आहेत. म्हणजेच कुठल्या, आता त्याच्यामध्ये 2-3 प्रकार दिलेत बघा, त्याने 1:1 रेशो दिलेला आहे. मग त्या बॅक्टेरिया कोणत्या असणार आहेत, तर पहिलं आहे स्टेन्स ऑफ द स्ट्रेप्टोकोकस, ह्या पण बॅक्टेरिया आहेत. थर्मोफिलस,
अँड लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकेकी. ह्या सगळ्यांना काय करायचं आहे, आपण एका प्रपोर्शन मध्ये त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन्स टू गेट जेल आउट दॅट गिव्स डेन्स कंडेन्सिटी टू द योगर्ट. म्हणजे जेव्हा दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं, योगर्ट मध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याचा जो एक पातळपणा असतो बघा दुधामध्ये, तो तुमचा कशामध्ये कन्वर्ट होतो, एका थोड्याशा अशा जेली सारख्या घट्ट पदार्थामध्ये कन्वर्ट होत असतो. मग आता हा त्याला घट्टपणा कशामुळे येत असतो, त्याच्या मागे पण काही बॅक्टेरिया असणार आहेत. मग त्या बॅक्टेरिया कुठल्या आहेत, तुमच्या स्ट्रेप्टोकोकस. एक छोट्याशा गोष्टी असतात की ज्यांची नावं तुम्हाला दिलेली असतात, पण तुम्ही वाचन करताना ते कम्प्लीट दुर्लक्षित करतात. त्यामुळे पहिले लक्षात ठेवायचंय की त्याला जेल सारखा जो काही त्याचा घट्टपणा येतो, डेन्स त्याची कन्सिस्टन्सी येते, ती त्या स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियांमुळे येत असते. त्यामुळे तो वर्ड तुम्ही काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन टू द जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. म्हणून तुम्हाला योगर्ट नेहमी असं घट्ट दाट असं दिसत असतं. Acetaldehyde-like compounds are formed due to the lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. त्याच्यानंतर योगर्टला फार अशी छान चव असते. मग ती चव कशामुळे येते, तर त्याच्यामध्ये दुसरा जो काय आहे इन्ग्रेडियंट, ते काय आहे, ऍसिटेल्डिहाइड. लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यामुळे त्याला एक छानशी चव येते. ऑफकोर्स ते काय करणार आहे, अल्डिहाइड आहे. ऍसिटेल्डिहाइड हे काय करतंय, त्या लॅक्टोबॅसिली आहेत यांना कन्व्हर्ट करतात एका चांगल्या टेस्ट मध्ये, आणि ऑफकोर्स मग योगर्ट तुम्हाला खूप छान वाटतं. आणि त्यात अजून आतापर्यंत आता काय करायला लागलेत, वेगवेगळ्या म्हणजे फ्रुट्सचे फ्लेवर द्यायला लागलेत. त्यामुळे त्याला एक असा अट्रॅक्टिव्ह कलर पण दिसतो, एक असा खूपसा छानसा फ्लेवर पण येतो, आणि त्या फ्लेवरचा टेस्ट पण एक त्याची वेगवेगळी लागते. त्यामुळे आपण लगेच वेगवेगळ्या ट्राय पण मारायला लागतोय. Nowadays, various fruit juices are mixed with the yogurt to impart different flavors. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, अजून वेगळं दुसरं काहीतरी असणार आहे. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रोटीन प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन ही तर अगदी सेम म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. कारण आपण जे काही पिशवीतनं दूध घेतो याला पाश्चराइज मिल्क म्हटलं जातं. कारण मी तुम्हाला आताच सांगितलं की जे तुमचं दूध आहे ते 4-5 तासांनंतर खराब व्हायला लागतंय. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, हार्मफुल बॅक्टेरिया वाढायला लागतात. मग आता सांगा, जर कोल्हापूरला दूध तयार होतं म्हणजे काढलं जात असेल आणि ते तुम्हाला बॉम्बे पर्यंत पोचवायचं असेल, तर त्याला काहीतरी वेळ लागणारच आहे ना, का ते एका मिनिटात येतं. त्याला ट्रान्सपोर्ट मधनं काहीतरी वेळ लागतोच की नाही. मग ते पोहोचण्यासाठी त्याचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये, त्या पिरियडमध्ये ते दूध खराब होऊ नये म्हणून त्याचं पाश्चरायझेशन करणं खूप गरजेचं असतं. आणि मग ते पाश्चरायझेशनची प्रोसेस म्हणजे तुमची काय आहे की त्याच्यामध्ये काही युजफुल बॅक्टेरिया टाकायच्या, त्याला थोडस म्हणजे काय म्हणायचं त्याला, एकदा खूप असं हाय टेम्परेचरला बॉईल करायचं, रूम टेम्परेचरला आणायचं, आणि नंतर त्याचं पॅकिंग सिलिंग करायचं, आणि नंतर ते ट्रान्सपोर्ट करायचं. तर सेम प्रोसिजर जेव्हा डेअरी प्रोडक्ट घेतले जातात तेव्हाही केली जाते, कारण ते याचेच दुधाचेच प्रोडक्ट आहेत. आणि तुम्हाला नेहमी सांगितलं जातं बघा, तुम्ही कुठलंही स्वीट खा, त्याच्यावर लिहिलेलं असतं यूज विदिन 24 आवर्स. कितीही त्याच्यामध्ये पाश्चरायझेशन केलेलं असू दे, कितीही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस केलेल्या असू द्या, तरी त्यांना माहितीये की मिल्क प्रोडक्ट आहेत एक ठराविक पिरियड नंतर ते हार्मफुल बनायला लागतात. त्यामुळे आफ्टर 24 आवर्स तुम्ही ते वापरायचं नाही, कारण तुम्हाला त्याच्यापासून काही वेळेला फूड पॉइझन होण्याची शक्यता असते. क्लिअर होत आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मिल्क प्रोडक्ट वापराल तेव्हा तेव्हा तुम्ही डेट बघूनच वापरायची आहे त्याच्यावर, कारण ते हार्मफुल मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. क्लिअर झालं सगळ्यांना काय असतं पाश्चरायझेशन वगैरे? ओके. आता पुढचं जाऊया आपण, बटर. 2 types of butter like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for the production of the cultured variety.
अगदी बरं बटर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या आलेच असणार आहे सगळं, म्हणजे तुमचा अमूल बटर वगैरे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त सांगायला नको. प्रत्येक हल्ली तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये वरून पण बटर टाकत असता आणि सगळ्या गोष्टी बटरमध्ये पण तयार करत असतात. त्यामुळे त्या बटरचे पण त्यांनी एक स्वीट आणि असं क्रीमी अशा दोन टाईप सांगितलेले आहेत. थोडक्यात काय आहे की जेवढा तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटी करता येईल तेवढी इंडस्ट्रीमध्ये केली जाते का, तर तुम्हाला त्यांना मार्केटिंग करायचं असतं आणि पब्लिकला व्हरायटी आवडत असते, टेस्ट करायची असते आणि मग ते स्वतःचं पण प्रोडक्शन वाढवतात आणि इकडे पब्लिकचं पण डिमांड कम्प्लीट करतात आणि मग ऑफकोर्स त्यांचं काय होत असतं, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यानंतरचं आहे चीज प्रोडक्शन. Cheese is produced on large scale from the abundantly available cow milk all over the world. बघा, तुम्हाला बऱ्याच वेळेला चीज सांगतात खायला, कारण काय ते असं न्यूट्रिशियस आहे, ते म्हणजे चांगलं आहे, त्याच्यामधले फॅट्स तुम्हाला जास्त त्रासदायक नसतात. तर त्याच्या मागचा पहिला उद्देश असा आहे की हे सगळं जे आहे ते तुमचं काऊ मिल्क पासून आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ज्यांना फॅट्स खायचे नसतात त्यांना काऊ मिल्क यूज करायला सांगतात बघा. या थोडक्यात काय आहे की काऊ मिल्क तुम्हाला म्हणजे लो फॅट म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे तुम्हाला ते रेग्युलर त्याच्यापासून मिळवलेले प्रोडक्ट खाताना काहीही त्रास होणार नाही. फर्स्ट chemical and microbiological test of milk are performed. Some colors and microbes like lactobacillus lettuce, Lactobacillus cremoris and Streptococcus thermophilus are mixed with the milk. कसं बनवलं जातं फक्त आपल्याला खायचं माहिती असतं, चीज स्लाइस म्हणून अगदी अमूलच्या तुम्ही छान खात असता, पण त्या कशा बनवल्या जातात कारण ते खूप दिवस टिकत असतात, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं डेट बघा. म्हणजे त्याचं लाईफ त्यांनी वाढवलेलं असतं. ऑफकोर्स त्या दुधाचा प्रोडक्ट असून पण त्याचं लाईफ वाढतंय, याचा अर्थ काय आहे, त्याची जी मेकिंग प्रोसेस आहे ती कुठे काहीतरी वेगळी असणार आहे. मग ती वेगळी काय आहे, तर त्याच्यामध्ये काय काय केलंय बघा. एक तर त्याच्यामध्ये बरा कलर सोडलेले आहेत, दुसरं म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारचे मायक्रोब यूज केलेत. त्या मायक्रोबचं जे रेशो आहे, प्रपोर्शन आहे, तोही एक चांगला क्वालिटीचा आहे. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आणि लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस अशा दोन टाईपचे लॅक्टोबॅक्टेरिया त्यांनी यूज केलेले आहेत. आणि थर्ड आहे त्यांची स्टेप्टोकोकस थर्मोफिलस. या सगळ्या काय केलेल्या आहेत, मिक्स केलेल्या आहेत. इट इम्पार्ट्स सोअरनेस टू द मिल्क आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स स्ट्रक्चर. म्हणजेच त्याला असं बघा, दही किंवा योगर्ट म्हटलं की ते असतं डेन्स, पण ते कसं असतं, त्याची कन्सिस्टन्सी कशी असते, जेल सारखी असते. आणि चीज म्हटलं की त्याचा लुक कसा असतो, एक असा टणक किंवा कडक असतो. मग हे जे त्याचा टणकपणा आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्यात थोडाही मॉइश्चरचा पार्ट ठेवत नाही, म्हणूनच त्याचं लाईफ त्यांनी काय केलेलं असतं, ते ऑफकोर्स वाढवलेलं असतं. मग आता ऑफकोर्स काय होतं, त्याचं लाईफ वाढलं की काय होणार आहे, ते खूप दिवस चालणारा प्रोडक्ट तयार होतो. वॉटर इन द योगर्ट बघा त्याने दिलेलं पण आहे, वेई नीड्स टू बी रिमूव्ह, म्हणजेच थोडासा वॉटर पार्ट योगर्ट मधला जो असतो तो काय करतात, ते रिमूव्ह करतात. An enzyme urinate obtained from alimentary canal and cattle was being traditionally used earlier. However, an enzyme protease obtained from fungus is used to present to produce vegetarian cheese. बघा आता ऑफकोर्स मिल्क प्रोडक्ट म्हटल्यानंतर तो पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्याच्यावर एक मजा म्हणून तुम्हाला सांगते की आपण व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन प्रकार बघत असतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये जे काही जे अॅनिमलचं फूड वगैरे घेतात त्यांना म्हणायचं आपण नॉनव्हेज वाले म्हणतो. आता ह्याच्यावर तुमचा नेहमीचा अगदी मुलांचा आम्हाला म्हणजे मुद्दाम असा काहीतरी क्वेश्चन असतो की मॅडम चीज दूध हे अॅनिमल प्रोडक्ट आहे, मग ते व्हेज मध्ये येणार की नॉनव्हेज मध्ये येणार. आणि मग ते व्हेजवाले लोक फार आवडीने खातात, आम्ही व्हेज खातो म्हणून खाणार. मग याच्यावर फार असं म्हणजे गमतीशीर असं उत्तर आहे की जरी ते अॅनिमल प्रोडक्ट असलं तरी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात आणि त्याचा एक म्हणजे आपल्या बॉडीसाठी खूप छान असा न्यूट्रिशियस फूड आहे, म्हणून ते व्हेज म्हणून आपण वापरतो. कारण कन्सेप्ट त्या लोकांचे क्लिअर होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते जे डेअरी प्रोडक्ट आहे ते आपण जे काही हे सगळे चीज, बटर, योगर्ट हे सगळे आहेत, यांना काय म्हणतो आपण व्हेज मध्ये
म्हणजे इन्क्लूड करतोय. समजलं? क्लिअर झालं सगळ्यांना? तुमच्या मनात पण आलं असेल, फक्त तुम्ही विचारलं नाहीत, पण मी तुमचं क्लिअर केलं. ओके. The whey is separated from yogurt, which has some other uses. Then, process of the production of the cheese is started through steps like cutting in the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting, and mixing of the essential microbes, pigments, and flavors. Then cheese is pressed and cut it into pieces and stored for the रेपनिंग. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे म्हणजे अगदी ही थोडक्यात त्यांना सांगायचं काय आहे की तुमची चीज ही प्रोसेस काय आहे, तर योगर्ट नंतरची पुढची प्रोसेस म्हणजे चीज आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्या योगर्ट मध्ये असणारा जो वॉटरी पार्ट आहे तो काढला जातो आणि त्याला ड्राय केलं जातं, पण त्याचा सॉफ्टनेस मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस करून त्याला क्यूब मध्ये बनवतात, स्लाइस मध्ये बनवतात आणि वेगवेगळे फ्लेवर देतात आणि त्याला काय करतात, पुढे स्टोअर करतात रायपनिंग साठी. कळलं? आता इथपर्यंत कोणाला काय शंका आहे का, एकदा चेक करूया. काय शंका आहे कुणाला? आतापर्यंत आपण डेअरी प्रोडक्ट बघितले, योगर्ट बघितलं, त्याच्यानंतर बटर झालं, चीज झालं, सगळं झालं. आणि सगळ्यांना आता अगदी डोळ्यासमोर चित्र पण आलं असणार आहे. कळलं? ओके, नो डाऊट. व्हेरी गुड. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन जो भाग आहे, जरा बुक असेल समोर तर मुलांना ह्याला कट करा, कारण मगाशी एक छोटासाच पॅरेग्राफ तुमचा कट होता. पण आता हे लेट्स थिंक आणि डू यू नो हा कम्प्लीट पार्ट तुमचा नाहीये तुमच्यासाठी. समजलं? याच्यावर नाही तुम्हाला प्रश्न येणार. व्हॉट इज प्रोबायोटिक फूड इन इज फेमस? बघा, प्रोबायोटिक फूड काय आहे सगळ्यात महत्वाचं. आता बघा, प्रोबायोटिक्स हा एक मोठा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये प्रोबायोटिक्सच्या मायक्रोब्सचा शेप कसा असतो तो तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. बघा, दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. म्हणजेच प्रोबायोटिक्स हा पण काय आहे, एक डेअरी प्रोडक्ट आहे किंवा मिल्क प्रोडक्ट आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे त्यांनी, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसेई, त्यानंतर आहे बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. बघा, ही नावं तुमच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण ती एकतर लॉंग आहे, आपण म्हणजे आपल्याशी परिचित नाही, पण मात्र त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात आणि एक्सपेक्ट असतं की तुम्ही परफेक्ट करेक्ट स्पेलिंग लिहिणं खूप गरजेचं आहे. समजते? आणि हे सगळं प्रॅक्टिस शिवाय येत नाही. त्यामुळे प्रोबायोटिक म्हटलं की त्याच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या सगळ्या वन बाय वन लिहून काढायच्या. आणि अगदी इंग्लिशचे टीचर तुम्हाला शिकवत असेल की एक वर्ड कमीत कमी 10 वेळा लिहायचा, तसं आपल्या सायन्स मधल्या ह्या बॅक्टेरियांची नावं कमीत कमी 10 वेळा लिहा, तेव्हा ती तुमच्या लक्षात राहतील. आणि आज एक दिवस 10 वेळा लिहून नाही लक्षात राहत, ती रोज तुम्हाला हे कमीत कमी असं 8 दिवस तरी करावं लागतंय. त्यामुळे लर्निंग प्रोसेस मध्ये ते येतात. These microbes maintain the balance of intestinal microorganism. बघा, that is increase in population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes. म्हणजेच थोडक्यात अगदी साधं एवढं सगळं वाचण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला जेवण जेवत असताना तुमच्या म्हणजे फूडचा एक पार्ट असतो की एक वाटीभर दही आपण घेत असतो नेहमी बघा जेवायला, किंवा आपण एक ग्लास भरून आपण काय घेत असतो, काय म्हणायचं त्याला, ताक घेत असतो बऱ्याच वेळेला. तर त्याच्या पहिलं त्याचं एक रिझन, सायंटिफिक रिझन तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला फक्त मम्मी पप्पा देतात म्हणून आहाराचा तुमचा भाग झाला एवढंच माहिती असणार आहे. पण त्याच्या मागचं एक सायंटिफिक रिझन असं आहे की तुमच्या बॉडीमध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया असतात, त्यांना मारायचं पण असतं आणि त्यांना बाहेर पण काढायचं असतं आणि तुमची बॉडी क्लीन करायची असते आणि डेव्हलपमेंट ऑफ म्हणजे युजफुल बॅक्टेरिया तुमच्या वाढवायच्या पण असतात. त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला काय करायचं आहे,
नेहमी रेग्युलरली हे तुम्हाला दही किंवा ताक हे घ्यायचं असतं आणि त्याचा उपयोग तुमच्या म्हणजे बॉडी क्लीन करण्यासाठी आणि युजफुल बॅक्टेरिया वाढण्यासाठी होत असतं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बॅक्टेरिया जाणं पण गरजेचं आहे. फक्त हार्मफुल बॅक्टेरिया न घालवता काय करायचं आहे, आपण युजफुल बॅक्टेरिया घालवायचे आहेत. समजतंय? म्हणजे आपलं जर प्रॉपर डायजेशन व्हायचं असेल तर तेही किती महत्वाच्या गोष्टी आहेत हेही लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला 10th स्टँडर्डला शिकवतायत. याचा अर्थ आता तुम्ही जे काही विचित्र काहीतरी खात असता की नाही, तेव्हा खाताना पहिल्यांदा विचार करायचा, याच्यातनं आपल्याला युजफुल बॅक्टेरिया मिळणार आहेत की हार्मफुल मिळणार आहेत, हे आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे की हार्मफुल आहे, हे म्हणजे न्यूट्रिशियस आहे की काय हार्मफुल आहे, हे पहिला खाण्यापूर्वी विचार करायला शिका. आणि मग खायचं की मग तुमच्या बॉडीचे जे प्रॉब्लेम क्रिएट होणारे असतात ते सगळे काय होत आहेत, सॉल्व्ह होऊन जात आहेत. समजतंय? पुढचं बघा. These microbes maintain the balance of intestinal microorganism, that is increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes. एक्झाम्पल दिलेला आहे क्लोस्ट्रिडियम. Probiotic products are available in various forms like yogurt, kefir, sugar, uh, sauerkraut म्हणजे स्पीकर ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मायसो सूप, पिकलेस, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गी, काय हे सगळे तुम्हाला म्हणजे त्याचे एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत की हे सगळे आता आपल्याला माहिती नाही, आपण फक्त प्रोडक्ट घेत असतो आणि खात असतो, पण त्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या बॅक्टेरिया यूज केलेल्या असतात आणि मग ते आपण खाल्लं की ऑफकोर्स त्या बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जात असतात आणि मग बॉडी आपली मेंटेन किंवा क्लीन करण्याचा ते व्यवस्थित म्हणजे बॅलन्स करत असतात. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. ऑफकोर्स आता आपण काय करतोय, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण यूज करतोय. समजतंय? म्हणजे आता आपण सध्या टेक्नॉलॉजी जास्त यूज करतोय, त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला ऑफकोर्स सायन्स दडलेलंच आहे आणि सायन्सचाच वापर करून आपण हे टेक्नॉलॉजी यूज करत असतो. त्यामुळे सध्या तुमचं जे काही आहे त्या रिसेंट डेज म्हणजे नाउडेज थोडक्यात सांगायचं आहे. दीज प्रोडक्ट्स फ्रॉम द colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance of and lower the ill effects of harmful substance formed during metabolic activities. आता मेटाबॉलिक हा शब्द तुम्हाला सगळ्यांना बराच माझ्या माहिती असेल की तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते. असं एक तुम्हाला आता 10th स्टँडर्ड पर्यंत एवढं नॉलेज आलं असेल की आपण दिवसाचे कमीत कमी 12 ते 15 तास आपण जागे असतो आणि आपण एक साधारण 8 ते 9 तास तुम्ही झोपत असता. आपल्या 24 आवर्सचा म्हणजे आपल्या ह्या घड्याळाचं आपण केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे की 8 तास कंपल्सरी झोपायचं, 16 तास आपल्याकडे राहतात शिल्लक. त्या 16 तासांमध्ये 4 तास तुमचं अशा सकाळ संध्याकाळचे खाणं पिणं हे ते करणं त्याच्यासाठी दिलेले असतात. मग पुन्हा तुमच्याकडे जे काही वेळ राहतो तो तुम्ही अभ्यासाला द्यायचा असतो. हे तुमचं स्टुडंट लाईफ मधलं क्लॉक झालं. मग आता सेम तुमच्या डेली लाईफ मधला पण क्लॉक आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण छोटे छोटे 4 मील घेत असतो आणि ते खूप महत्वाचे मील्स असतात तुमच्यासाठी. त्यातलं पहिलं आहे ब्रेकफास्ट. खूप महत्वाचा. रात्री आपण समजा 8-9ला किंवा 10ला जेवत असेल तर आपण कमीत कमी 8 ते 10 तास आपलं पोट उपाशी राहतं, कमीत कमी. सकाळी रात्री समजा तुम्ही 8ला जेवला तर सकाळी 8 पर्यंत तुमचं काहीही खात नाही, पण तुम्हाला माहितीये आपल्या शरीरात कमीत कमी 3 तासाने आपलं प्रॉपरली सगळं डायजेशन होतं, 3 ते 4 तास. म्हणजेच आपलं पोट 4 तासाने रिकामं होतं आणि रिकामं झालं की त्याला पुन्हा काय होतं, ऍसिड सिक्रेशन होतं आणि त्याला पुन्हा काहीतरी मटेरियल लागतं डायल्यूट करायला, नाहीतर ऍसिडिटी फॉर्म व्हायला लागते. म्हणजेच थोडक्यात काय करायचं असतं की सकाळी उठल्यावर तुमचं ब्रेकफास्ट, आपण काय रात्रीचं झोपेतनं उठून जेवायचं नाही, पण सकाळी लवकर उठायचं, सगळं तुमचं डेली रुटीन आटपलं की पहिलं ब्रेकफास्ट घ्यायचा. म्हणजे तुमचं जे काही ऍसिड सिक्रेशनमुळे होणारे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. म्हणून नेहमी म्हटलं जातं बघा, सकाळचा ब्रेकफास्ट हा हेवी ब्रेकफास्ट असावा. त्याच्यानंतर आता तुमच्या स्टुडंट लाईफला मी सांगते, जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमचं काय असणार आहे,
बैठं काम असणार आहे तेव्हा तुमच्या कॅलरीज कमी लागतात, तेव्हा तुम्ही काय करायचं असतं, कमी खायचं असतं. पण सकाळचा ब्रेकफास्ट सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. मग ते तुमचं, तुम्ही स्टुडंट असू द्या किंवा तुम्ही हार्ड वर्कर असू द्या किंवा तुम्ही बसून काम करणारे असू द्या किंवा तुम्ही म्हणजे वयस्कर असू द्या, सकाळचा ब्रेकफास्ट मोस्ट इम्पॉर्टंट आणि तो खूप मोठ्या कॅलरीज देणारा घ्यायचा असतो. म्हणजे थोडक्यात हेवी ब्रेकफास्ट करायचा. त्याच्यानंतर कमीत कमी 3-4 तास, म्हणजे सकाळी 9 ते 8 ते 10च्या दरम्यान तुमचा ब्रेकफास्ट झालेला असेल तर त्याच्यानंतर तुमचं 12 ते 1 पर्यंत लंच होणं गरजेचं असतं. का तर पुढच्या 3 तासांमध्ये तुम्ही आता जागे असता, त्यामुळे तुमचा जो मेटाबॉलिझम मला सांगायचा आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगते की तुमचं सगळं पचन फास्ट फास्ट होत असतं. काम करत असता, अभ्यास करत असता, काहीतरी उद्योग करत असता, जागे असता नुसते, त्याच्याने तुमचं पचन काय होतं, फास्ट होत आहे. त्यामुळे तुम्हाला 3 तासांनी कंपल्सरी जेवायचं असतं. ते जेवण मात्र तुमचं एक नेहमीप्रमाणे काय असेल ते तुमच्या डाएट प्रमाणे तुमच्या, पण अगदीच म्हणजे लो पण नाही पाहिजे आणि खूप असं म्हणजे दम लागेपर्यंत पण नाही खायचा, कारण जास्त खाल्ल्यावर झोप येते. आता सध्या तुम्ही जास्त खायचं नाही, अभ्यास करायचा नाही, पण कुठलाही मिल्क स्किप करायचं नाही, कळलं? त्यामुळे दुपारचं लंच पण तुमचं टाइम मध्ये झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा 3 तासांनी तुम्हाला भूक लागते. मग संध्याकाळी एक 4 ते 5 त्या दरम्यान तुमचा एक छोटासा, त्याला सफर म्हटलं जातं, छोटा मिल म्हणजे काहीतरी फ्रूट खा किंवा कुठला तरी एक असं छोटासा काहीतरी तुम्हाला कॅलरीज मिळतील की तुमची भूक भागली जाईल. जे काही तुमचं, जेव्हा तुम्हाला भूक लागते जे फील होते की नाही, तेव्हा तुमच्या पोटामध्ये वेगवेगळे म्हणजे सिक्रिशन होत असतात. आता तुम्हाला हे चांगलं समजलंय की आपल्या बॉडीमध्ये आपोआप सिक्रिशन होत आहे. म्हणजे चिंच म्हटली की तोंडात लाळ येते की नाही, तसं भूक लागली की वेगवेगळे ऍसिड्स सगळे सिक्रेट होतात आणि मग त्या ऍसिड्सला पचवायला काहीतरी मटेरियल लागतं. आणि ते मटेरियल म्हणजे काय करायचं असतं, आपण काहीतरी अन्न घ्यायचं असतं की जे तुमच्या असोफेगस मध्ये गेल्यावर त्याचं प्रॉपरली डायजेशन सुरू होतं आणि मग तुम्हाला कधीही ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही. आणि एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं खाणं टाइम टू टाइम गेलं की तुमचं मेटाबॉलिझम आहे तो मेंटेन राहतो आणि कधी स्ट्रॉंग असा व्यवस्थित राहतो. म्हणजे तुम्हाला लाईफ मध्ये कधीही डायजेशनचे प्रॉब्लेम येत नाही, जर तुम्ही असं टाइम टू टाइम सगळं जर करत बसलात तर. आणि ऑफकोर्स 4-5 ला काही खाल्लं असेल तर रात्रीचं जेवण तुमचं 8, 8:30, 9 पर्यंत होणं गरजेचं आहे. कारण का, आफ्टर 3 आवर्स तुम्हाला भूक लागते आणि रात्रीचं जेवण लवकर घ्यायचं, जेवणानंतर 1 तास जागं राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपरली पचन होतं. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मुलांनो. आणि हेच तुमचं काय होत असतं, तुमचं जी तुम्हाला बॉडी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या उपयोगाला येत असतं. आणि जे तुम्हाला 4 मील मी सांगितले ते काही तुम्हाला असे म्हणजे फार असे अवघड काम नाहीये. ते सगळं घरात आई रेडी ठेवत असते, तुम्ही फक्त जाऊन खायचं असतं. ते काम तुमचं असणार आहे. समजलं? तर आज आपण इथे थांबूया. काय डाऊट आहे कुणाला? क्लिअर झालं सगळ्यांचं? समजलं सगळ्यांना? खूप इंटरेस्टिंग आहे मायक्रोबचा स्टडी. येस, व्हेरी गुड. म्हणजेच थोडक्यात काय आहे की एखादा विषय जर तुम्ही असा इंटरेस्ट घेऊन शिकायला लागलात, आता हे तर मी तुम्हाला सांगते ना, बायोलॉजी त्याच्यातला हा मायक्रोबायोलॉजी. आता त्या मायक्रोबायोलॉजीच्या आतमध्ये आपण गेलो ना, तर काय असणार आहे बघा, बॅक्टेरियल स्टडी, त्याला बॅक्टेरियालॉजी म्हणतात. त्याच्यानंतर असणार आहे व्हायरस, मग ते व्हायरसचा स्टडी असणारी वेगळी फॅकल्टी. त्याच्यानंतर पॅरासाइट्स असतात, त्यांचा स्टडी करणारी पॅरासायटिक पॅरासायटॉलॉजी असा प्रकार झाला. त्याच्यानंतर मग फंगस येतं. ह्या सगळ्या जसे जसे तुम्ही मोठे होत जाल तसं सायन्स तुम्हाला इतकं डीप डीप घेऊन जातं, म्हणजे एखाद्या गुहेमध्ये जात 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 जातात तसं. आणि तिथे मात्र तुम्हाला एकेका पॉइंटवर, म्हणजे आता सायन्समध्ये तुम्ही 3 फॅकल्टीचा अभ्यास करता, 3 सब्जेक्टचा अभ्यास करता, पण इथून पुढे जेव्हा तुम्ही स्पेशलायझेशन कराल तेव्हा तुम्हाला एकाच फॅकल्टीचा खूप अभ्यास करायचा आहे आणि मग त्याचा डीप स्टडी होतो. मग विचार करा किती सायंटिस्ट लोक म्हणजे एकेका गोष्टीवर, छोट्या छोट्या गोष्टीवर रिसर्च करतात आणि मग मेडिसिन्स तयार करतात. आता सध्या आपण कोरोना व्हायरसवर मेडिसिन शोधतोय की नाही? हा, मग ती कशी तयार केली जात असेल, कॅन यू इमॅजिन? आता ह्याच्यावर आज विचार करा की कसं केलं जातं एखादं मेडिसिन, एखादं अँटीबायोटिक, एखादी लस, वॅक्सिन तयार करायचं असेल तर किती डीप त्या गोष्टीचा स्टडी केला जातो, त्याचं प्रपोर्शन कसं आणि ते आपल्याला किती युजफुल ठरेल
आपल्यावर काय इफेक्ट होतील त्याचे, हे सगळ्याचा स्टडी करून मग ते मेडिसिन मार्केटमध्ये आणलं जातं. म्हणजे हा सगळा काय आहे, मायक्रोबायोलॉजीचा स्टडी आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, चला थांबूया, आज आपण इथे स्टॉप करूया. आज आपलं मस्तपैकी एक्स्ट्रा लेक्चर झालं. माझा सिलेबस पुढे होतोय, तुम्ही अभ्यास करायचा आहे. ओके, येस, गुड गुड, व्हेरी गुड. चला, ओके, बाय बाय.